राष्ट्रीय महामार्गांसाठी संपादित जमिनीच्या मोबदल्यात मावेजा नियमबाह्य वाढ 1,73,04,00,000 रुपयांचा डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला होता। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय वाघवसे यांनी या प्रकरणात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक याचा जामीन अर्ज मंजूर करण्यास अनिच्छा दर्शवली आहे। सुनावणीअंती पाठक यांनी बुधवारी त्यांचा जामीन अर्ज मागे घेतला। अविनाश पाठक सध्या कारागृहात असून त्याने बुधवारी नियमित जामिनासाठी खंडपीठात धाव घेतली होती। पाठकवरील आरोप पाहता मुख्य सरकारी वकील अमरजीत सिंह गिरासे यांनी जामीन देण्यास तीव्र विरोध केला। युक्तिवादादरम्यान पाठक विरुद्ध अद्याप कुठलेही आरोपपत्र दाखल झाले नसल्याचं खंडपीठाच्या निदर्शनास आणून देत तपास सुरू असल्याचं सांगितलं। त्यावर खंडपीठानं जामीन देण्यास असमर्थता दर्शवली आहे। पाठककडून जामीन अर्ज मागे घेताना त्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी सांगितलं की 4 ऑगस्ट रोजी अटकेच्या प्रकरणाला 90 दिवस होतील। त्यानंतर अविनाश पाठक यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाऐवजी खंडपीठातील विद्यमान न्यायालयातच सादर करण्याची विनंती त्यांनी केली आणि खंडपीठानं त्यांची विनंती मान्य केल्याचं ॲडव्होकेट देशमुख यांनी सांगितलं। सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट गिरासे यांनी सदर प्रकरणाचा घटनाक्रम आणि गुन्ह्याची पद्धत विशद केली। बीडचे जिल्हाधिकारी म्हणून पाठक यांची 28 जून 2024 रोजी नियुक्ती झाली होती। 22 एप्रिल 2025 ला त्यांची बदली झाली। त्यानंतर विवेक जॉन्सन यांची जिल्हाधिकारी म्हणून 24 एप्रिल 2025 ला बदली झाली। पाहणी दरम्यान वरील गैरप्रकार त्यांच्या निदर्शनास आला। 13 नोव्हेंबर 2025 ला सत्यशोधन समिती गठीत केली। समितीनं 18 नोव्हेंबर 2025 ला सादर केलेल्या अहवालात मार्च 2025 ते 17 एप्रिल 2025 दरम्यान तब्बल 154 बेकायदेशीर आदेश पारित झाल्याचं निदर्शनास आणून दिलं। पाठक यांच्या बदलीनंतर संजय हंगे, अविनाश चव्हाण आणि डाटा ऑपरेटर शेख अझर शाखेतून संचिका काढून मागील तारखेत आदेश तयार करीत होते। या कर्मचाऱ्यांचे व्हॉट्सअप मेसेज आणि कॉल डिटेल्स यावरून वरील बाबी सगळ्या उघड झाल्या। पाठकच्या कार्यकाळातील 68 कोटींचा मूळ मावेजा 310 कोटी दाखवला होता। मावेजाचा घोटाळा समोर आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी पाठक याच्यासह 5 वकील, 2 महसूलचे सहाय्यक व 3 कंत्राटी कर्मचाऱ्यांविरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।